Hello friends, welcome to Prayag by Patil YouTube channel. Organization of Commerce and Management OCM chapter number 7. We have started last lecture Consumer Protection Act 2019 ग्राहकाचं संरक्षण करणे ग्राहकाचा संरक्षण कायदा 2019 या अंतर्गत या सिलेबसमध्ये आपल्याला हा चॅप्टर इन्क्लूड करण्यात आलेला आहे. कंझ्युमर प्रोटेक्शन्स. फर्स्ट थिंग्स कंझ्युमर मीनिंग, त्यानंतर नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ कंझ्युमर, सेकंड नंबर राईट्स ऑफ कंझ्युमर आणि थर्ड नंबर टुडे वी हॅव लर्न थर्ड नंबर रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ कंझ्युमर. ग्राहकांच्या जबाबदारी काय आहे ग्राहकांची. काय ग्राहकांच्या जबाबदाऱ्या आहेत म्हणजेच रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ कंझ्युमर. द राईट गिवन टू बी या ॲक्टमध्ये आपल्याला राईट्स कंझ्युमर संदर्भातील सांगितले होते. हक्क काय आहे, त्याचे कर्तव्य काय आहेत त्या कंझ्युमर संदर्भातील. त्याच पद्धतीनं कंझ्युमरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत त्या संदर्भातील त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ कंझ्युमरच्या जबाबदाऱ्या काय आहेत. कंझ्युमर गुड्स और सर्व्हिसेस परचेस्ड, वस्तू व सेवा परचेस करताना, तो खरेदी करताना त्यावेळेस त्या कंझ्युमरला कोणत्या रिस्पॉन्सिबिलिटीज बाळगणं आवश्यक आहे, म्हणजे कोणती जबाबदारी त्यांना बाळगली गेली पाहिजे. जबाबदारी पाळण्यासंदर्भातील किंवा जबाबदारी त्यावरतीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज बेअर करण्यासाठी कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 हा क्रिएट करण्यात आला. त्यावरतीचा कंझ्युमर वेगवेगळ्यारित्या थ्रेट होऊ शकतो. त्यावरतीनुसार त्या कंझ्युमरला हायपर केल्याचं काम, याचा अर्थ चिटिंग करण्याचं काम हे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मॅन्युफॅक्चरर, स्टोअर कीपर किंवा सेल्समॅन करत असतो. त्याला पूर्णपणे संरक्षित करण्यासाठीचं या कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टची त्या संदर्भातील डेव्हलपमेंट करण्यात आली आणि त्यावरतीनुसार कंझ्युमरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय आहेत, जबाबदाऱ्या काय काय आहेत. ज्या पद्धतीने आपण आज घरामध्ये वावरतो, घरामधील आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटीज माहिती आहेत, कशा पद्धतीने जगलं पाहिजे, काय वागलं पाहिजे. त्याच पद्धतीने आपण कॉलेज प्रिमायसेसमध्ये, समाजामध्ये वागताना कशा पद्धतीने वागले पाहिजे, जबाबदार नागरिक म्हणून, रिस्पॉन्सिबल सिटीजन म्हणून देशासाठी काय करता येईल आपल्याला, त्याच्या जबाबदाऱ्या आपल्याला माहिती आहेत. त्या रूल्स आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲक्टनुसार, त्यावरतीच्या वेगवेगळ्या कायद्याअंतर्गत रूल्स बनवण्यात आहेत. त्यानुसार आपण ते रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून या सोसायटीमध्ये वागलं गेलं पाहिजे असं आपल्याला माहिती आहे. त्याच पद्धतीनं कंझ्युमर बायर जो कोणताही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून खरेदी करणार आहे प्रोडक्ट, गुड्स और सर्व्हिसेस, यासाठीच्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्याच्या काही जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदाऱ्या पार पाडणं आवश्यक आहे. त्यानुसार ऑल द सेम टाइम कंझ्युमर हॅव सम रिस्पॉन्सिबिलिटीज टू कंझ्युमर, ग्राहक हा एक वेगळ्या जबाबदाऱ्या पार पडत असतो. कंझ्युमर शुड एक्सरसाइज देअर राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज वाईल परचेसिंग प्रोडक्ट्स और सर्व्हिसेस. ग्राहक वस्तू व सेवा खरेदी करताना काही कर्तव्य, राईट्स हक्क आणि काही जबाबदाऱ्या पार पाडणं आवश्यक आहे. या हक्क म्हणजेच राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज त्याला कंझ्युमर प्रोटेक्शन्स ॲक्टमध्ये त्याला देण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच तो कंझ्युमर चीट होऊ नये, योग्य प्रकारचा गुड क्वालिटीचा, गुड क्वांटिटीचा, प्राइसिंग काय आहे या संदर्भातील ऑल रिस्पॉन्सिबिलिटीज बेअर करणं त्याने आवश्यक आहे. त्या संदर्भातील कोणत्या नेमक्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, दीज आर फॉलोज, कोणत्या रिस्पॉन्सिबिलिटीज त्याच्या आहेत कंझ्युमरच्या. फर्स्ट नंबर आहे कंझ्युमर शूड यूज हिज राईट्स. कंझ्युमर त्या स्वतः अधिकारांचा वापर केला गेला पाहिजे, त्याला देण्यात आलेला आहे. कोणत्या राईट्स होत्या आपण पाहिलेल्या लास्ट लेक्चरमध्ये. राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू एज्युकेशन, राईट टू चूज, राईट टू हेल्दी एन्व्हायरमेंट, या सगळ्या राईट्स त्याला त्या पूर्णपणे कंझ्युमरला देण्यात आलेले आहे. त्यांचा यूज करणं आवश्यक आहे. त्या अधिकारांचा त्याने वापर ग्राहकांनी करणं आवश्यक आहे. त्यानंतर कंटिन्युअस कंझ्युमर फिलिंग ऑफ कंप्लायन्सचा म्हणजे त्याला वस्तूमध्ये किंवा प्राईसमध्ये किंवा अदरवाईज क्वांटिटीमध्ये जर चीटेड झाला असेल त्या संदर्भातील कंप्लाईंट करणं आवश्यक आहे. क्वालिटी कशा प्रकारची कंटिन्युअस असली गेली पाहिजे या संदर्भातील. त्यानंतर बिहेवियर फॉन एक्झॅग्रेटेड ॲडव्हर्टाइजमेंट ज्या कोणत्याही आहेत त्यांच्यावरतीचं योग्यपणे लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे. डिमांड ऑफ इनवाईस, गॅरंटी अँड वॉरंटी कार्ड, जे कोणताही तो वस्तू परचेस करणार आहे त्या परचेस संदर्भातील वॉरंटी कार्ड, गॅरंटी कार्ड हे त्या कंझ्युमरनं
त्या कोणत्याही डीलर, सेलर किंवा बिझनेसमॅन यांच्याकडनं डिमांड केली पाहिजे, मागणी केली पाहिजे रिसिप्टची अशा संदर्भातील. त्यानंतर आहे प्री प्लॅन्ड बाईंग, योग्य प्रकारचं प्री प्लॅन करून बाईंग केलं पाहिजे म्हणजे खरेदी केलं पाहिजे आणि ऑर्गनाइज्ड एफर्ट सगळ्यांनी मिळून त्यावरतीचं योग्य वर्क केलं गेलं पाहिजे. अशा त्याच्या संदर्भातील 8 रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ कन्झ्युमर सांगण्यात आलं आहे. त्यामधील फर्स्ट नंबर आपल्याला घ्यायचा आहे, कन्झ्युमर शुड यूज हिज राईट्स. कन्झ्युमर शुड यूज हिज राईट्स. ग्राहकांनी अधिकारांचा म्हणजे कर्तव्याचा त्याच्या योग्यपणे वापर केला गेला पाहिजे. त्याच्या राईट्सचा त्याने प्रॉपर युटिलाइज करणे आवश्यक आहे. कन्झ्युमर ज्यावेळेस कन्झ्युमर हॅव मेनी राईट्स विथ रिगार्ड्स टू द गुड्स अँड सर्व्हिसेस. ग्राहक वस्तू व सेवा ज्यावेळेस खरेदी करतो त्याच्याजवळ असलेले हक्क अधिकारांचा त्याने वापर केला गेला पाहिजे. राईट्स ऑफ कन्झ्युमर. कन्झ्युमरचे राईट्स त्यावरतीच्यानुसार राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू एज्युकेशन, राईट टू बी हियर्ड, राईट टू बी परचेज गुड्स, बनावट वस्तू न खरेदी करणे, अशा वेगवेगळ्या हेल्दी एन्व्हायरमेंट या सगळ्यांचा वापर त्यांनी केला गेला पाहिजे. त्यानंतर व्हाईल बाईंग द कन्झ्युमर शुड इन्क्वायर अबाउट द क्वालिटी ऑफ गुड्स, प्राइस ऑफ गुड्स, क्वांटिटी ऑफ गुड्स, युटिलिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस एक्सेट्रा. ग्राहकाने वस्तू खरेदी करण्यास असताना बिवेअर किंवा त्या संदर्भातील पूर्णपणे ग्राहक खरेदी करताना वस्तूंच्या त्यावरती शुड बी अवेअर, जागरूक असलं गेलं पाहिजे. त्यावरतीचा पूर्णपणे त्यांनी राईट्सचा उपयोग करणं आवश्यक आहे. ही त्याची फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. कन्झ्युमर शुड यूज हिज राईट्स हा त्याच्यातील फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. ही त्याची जबाबदारी आहे. त्याचं पूर्णपणे अधिकारांचं त्यांना पालन करणं आवश्यक आहे. त्यानंतर सेकंड नंबर आहे कॉन्टिन्युअस कन्झ्युमर. काय आहे कॉन्टिन्युअस कन्झ्युमर? पूर्णपणे ग्राहक जागरूक असला गेला पाहिजे, सावध असला गेला पाहिजे. कशा संदर्भातील सावध जागरूक असला पाहिजे? कन्झ्युमर कोणताही प्रोडक्ट, गुड्स और सर्व्हिसेस परचेस करताना पूर्णपणे बिवेअर, जागरूक असला गेला पाहिजे. द कन्झ्युमर शुड अंडरस्टँड देअर रिस्पॉन्सिबिलिटीज व्हाईल बाईंग गुड्स अँड सर्व्हिसेस. कन्झ्युमर शुड अंडरस्टँड, तो पूर्णपणे समजून घेतला पाहिजे वस्तू खरेदी करताना पूर्णपणे. त्यानंतर व्हाईल बाईंग कन्झ्युमर शुड इन्क्वायर अबाउट द क्वालिटी, क्वांटिटी, प्राइस, युटिलिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस एक्सेट्रा. बाईंग करताना म्हणजे खरेदी करताना ग्राहकांनी वस्तूंची क्वालिटी कशी आहे, त्याची क्वांटिटी कशी आहे, त्याची उत्तम दर्जाची क्वांटिटी आहे का, वजनमापामध्ये योग्य वस्तू आलेली आहे का, त्याची प्राईस योग्य आहे का, त्याची किंमत योग्य आहे का, या सगळ्यांसाठी बिवेअर, जागरूक असलं गेलं पाहिजे ग्राहकांनी. तर त्याच्यानुसार तो हार्मफुल किंवा चिटिंग होणार नाही. कुठलाही आपण पाहतो एखाद्या शॉपकीपरमध्ये आपण दुकानात गेल्यानंतर आपण पाहतो त्याला कुठला तरी बाय प्रोडक्ट्स तो राईस घ्यायचा असेल, आपण सपोज 1 kg राईस परचेस करायचा असं ठरवलं असेल तर आपण ते पूर्णपणे तो 1 kg क्वांटिटीमध्ये येतोय का याच्याकडे सुद्धा आपण जागरूकतेनं पाहिलं गेलं पाहिजे. योग्य क्वालिटीचा राईस आहे का, प्रोडक्ट आहे का, या संदर्भातील पूर्णपणे जागरूकता असली गेली पाहिजे. तो देतोय का, सपोज ऑइल घेतोय, ऑइल खरेदी करताना प्रॉपर 1 kg मध्ये आलंय का, जो आपण जे आपल्याजवळील बॅरल किंवा जो कॅन आहे तो घेऊन गेला त्याच्यातील जे कोणतेही त्याच्यातील आहे त्याचं वेट डिडक्शन त्यांनी केलंय का, या संदर्भातील पूर्णपणे तो बिवेअर, जागरूक असला गेला पाहिजे ग्राहक. त्याची कोणतीही प्रकारची फसवणूक नाही झाली गेली पाहिजे, या संदर्भातील तो पूर्णपणे तो कन्झ्युमर कंटिन्यू जागरूक असला गेला पाहिजे. थर्ड नंबरचा आहे फिलिंग ऑफ कंप्लायंट. फिलिंग ऑफ कंप्लायंट, तक्रार दाखल करणे. तक्रार, फिलिंग ऑफ कंप्लायंट, तक्रार दाखल करणे. याचाच अर्थ जो कोणताही गुड्स और सर्व्हिसेस कन्झ्युमर बाय परचेस करणार आहे तो परचेस केल्या संदर्भातील
योग्य क्वालिटी जर त्याला भेटली गेली नसेल किंवा प्राईस एक्स्ट्रा लावली गेली असेल तर त्या संदर्भातील त्याने तक्रार दाखल करणे गरजेचं आहे. ही त्याची रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. जसं सपोज आपण म्हणलेलं आहे, एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे, ज्यावेळेस आपण कोल्ड्रिंक्स या काळामध्ये आपल्याला या सीझनमध्ये आपल्याला कोल्ड्रिंक्स किंवा आणखीन कोल्ड वॉटर अदरवाईज लागतं आपण, त्यावेळेस आपण तो आपल्याकडे जो कोण काही शॉपकीपर आहे किंवा स्टोअर कीपर आहे तो आपल्याकडनं कूलिंग चार्ज घेतो. कशासाठी? ते कूलिंग चार्ज इन्क्लूड नसतं परंतु तो एक्स्ट्रा घेतो. या संदर्भातील आपण कंप्लायन्स करणं आवश्यक आहे आणि ती कंप्लायंट करणं ही आपली कंझ्युमरची म्हणजे आपली ही रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. तो रिस्पॉन्सिबिलिटी बेअर करणं तो स्वतः कंझ्युमर आवश्यक आहे, ही त्याची रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. अशा प्रकारच्या फिलिंग ऑफ कंप्लायंट कंझ्युमरनं करणं ही त्याची रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. द कंझ्युमर it is responsible of a consumer to appropriate the official conductor. The consumer have complaint about the goods and services. ग्राहकांना वस्तू व सेवा खरेदी करताना चिटिंग झाली असेल तर त्या संदर्भातील कंप्लेंट करणं ही त्याची रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, ही त्याची जबाबदारी आहे. अ डिले इन कंप्लेंट मे रिझल्ट इन एक्सपायरी ऑफ गॅरंटी ऑर वॉरंटी. जे कोणतंही बाय प्रोडक्ट आपण परचेस करताना त्यावरती एक्सपायरी डेट असते, त्या एक्सपायरी डेटची खात्री करणं आणि त्या संदर्भातील जर एक्सपायरी डेटच्या गुड्स परचेस केलेला असेल तर त्या संदर्भातील त्या शॉपकीपर त्या स्टोअर कीपरवरती जे त्याची मुदत संपल्यानंतर सुद्धा तो विकतोय सेल करतोय या संदर्भातील कंप्लायन्स करणं ही कंझ्युमरची रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. त्यानंतर आहे पुढचा 4th नंबर क्वालिटी कॉन्शियस. क्वालिटी संदर्भात तो जागरूक असला गेला पाहिजे. उत्तम दर्जाचे वस्तू भेटणे हे ग्राहकाचं एक प्रकारचा हक्क आहे. त्यावरतीचे क्वालिटी कॉन्शियस क्वालिटीच्या बाबतीत कसल्याही प्रकारची त्यांनी पूर्णपणे क्वालिटीच्या बाबतीत ग्राहक हा जागरूक असला गेला पाहिजे. उत्तम दर्जाची वस्तू त्याला भेटलीच गेली पाहिजे. तो परचेस करतोय त्या बदल्यात तो पैसे पेड करतोय या संदर्भातील हा त्याची रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. गुड क्वालिटीचा प्रोडक्ट त्याला भेटला गेला पाहिजे त्या मॅन्युफॅक्चररकडनं किंवा त्या स्टोअर कीपरकडनं. हा पूर्णपणे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. दर्जा म्हणजेच क्वालिटी दर्जा उत्तम दर्जा संदर्भात जागरूक असलं गेलं पाहिजे ग्राहकांनी. त्यावरतीनुसार पूर्णपणे योग्य प्रकारच्या वस्तू हा त्याला भेटलीच गेली पाहिजे. योग्य क्वालिटीची वस्तू घेतली गेली पाहिजे. या संदर्भातील क्वालिटी कॉन्शियस ग्राहका पूर्णपणे उत्तम दर्जासाठी जागरूक असला गेला पाहिजे. द कंझ्युमर शुड नेवर कॉम्प्रोमाइज ऑन द क्वालिटी ऑफ goods. Consumer should never compromise of quality of goods. कंझ्युमरनं कधीही त्या संदर्भातील कॉम्प्रोमाइज तडजोड करणं गरजेचं नाही. योग्य क्वालिटीचाच प्रोडक्ट त्याने मागितला. आपण कित्येक वेळेस पाहतो सपोज आपण एखाद्या गोष्ट आपण शॉपकीपरकडे गेलो आणि आपल्याला जी पाहिजे ती प्रोडक्ट नसेल आणि तो अनदर प्रोडक्ट आपल्याला देत असेल तर आपण त्या संदर्भातील पूर्णपणे रिस्पॉन्सिबल आहे. नाही मला तोच प्रोडक्ट पाहिजे. सपोज आपण एक बिस्किट पुडा पार्लेजीचा घेण्यासाठी गेलेलो आहे स्टोअरमध्ये. त्यावेळेस आपल्याला तो स्टोअर कीपर जो कोणताही स्टोअरमॅन आहे तो आपल्याला तो बिझनेसमॅन तो नाही तो प्रोडक्ट नाही त्याच्याऐवजी हा चांगल्या क्वालिटीचा प्रोडक्ट आहे म्हणून आपल्याकडे देत असेल तर त्यावेळेस त्या कंझ्युमरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की योग्य क्वालिटीचाच प्रोडक्ट बाय परचेस करणं त्या संदर्भातील अवेअर असणं जागरूक असणं हा त्याची रिस्पॉन्सिबिलिटीज आहे जबाबदारी आहे. कंझ्युमर शुड नेवर कॉम्प्रोमाइज द क्वालिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. तडजोड करणं गरजेचं नाही. योग्य क्वालिटीचा वस्तू त्याला भेटली गेलं पाहिजे. दे शुड नॉट बाय द इंटरफिअर स्टफ ऑफ द गुड गिड्स फॉर लेस प्राइसेस. वेगवेगळ्या द सिम्बॉल सच ॲज आपल्याला पाहिजे आहे गुड क्वालिटीचा प्रोडक्ट म्हणजे नेमका उत्तम दर्जेचा. त्यासाठी आपल्याला माहिती आहे ISI इंडियन स्टँडर्ड मार्क यावरतीचा इंडियन स्टँडर्ड ISI मार्क्सचा एक सिम्बॉल असतो. त्या सिम्बॉलवरतीनुसार ते गुड क्वालिटीचा प्रोडक्ट्स आहे किंवा ॲगमार्क किंवा हॉलमार्क अशा वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉलिक गव्हर्नमेंटरित्याने त्यावरतीचं प्रेशर. ज्यावेळेस आपण गोल्ड म्हणजे सोनं खरेदी करायला जातो त्यावेळेस त्यावरतीचा हॉलमार्क असलेला आपण ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये पाहतो. अमिताभ बच्चन ॲडव्हर्टाईज करतो किंवा हॉलमार्क्स असणारेच गोल्ड परचेस करा. याचाच अर्थ तो योग्य एक स्टँडर्ड क्वालिटीचा
क्वालिटीचा प्रोडक्ट आहे असं इंडियन गव्हर्नमेंट सांगतं आणि त्या गव्हर्नमेंटनुसार ते क्वालिटीचा योग्य उत्तम दर्जाचंच गोल्ड आहे या संदर्भातील इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंट आपल्या कन्झ्युमरपर्यंत प्रोव्हाइड करते. म्हणून आपण त्या संदर्भातील योग्य गुड क्वालिटीचा प्रोडक्ट बाय परचेस करणं ही कन्झ्युमरची रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. त्यानंतरचा 5th नंबर आहे बिवेअर फ्रॉम एक्झॅगरेटेड ॲडव्हर्टाइजमेंट. बिवेअर जागरूक असलं गेलं पाहिजे. कशा संदर्भातील? एक्झॅगरेट ॲडव्हर्टाइजमेंट, ज्या कोणत्याही चुकीच्या जाहिराती आहेत. आपल्याला बाय प्रत्येक प्रोडक्ट कशाद्वारे कळतं नवीन न्यू प्रोडक्ट लॉन्च झालं? हे ॲडव्हर्टाइजमेंटमुळे. परंतु त्याच पद्धतीने त्या ॲडव्हर्टाइजमेंट या पूर्णपणे अतिशयोक्तिक जाहिराती ज्या कोणत्याही आहेत त्यांचा सावध राहणे, बिवेअर राहणे, सावध राहणे आवश्यक आहे. आपण अनगिनत प्रमाणात दरवेळेस वेगवेगळ्या कोल्ड क्रीम आपल्याला लावण्यात येणारे असतील, क्रीम्स असतील, पावडर्स असतील, हेअर ऑइल असेल, या सगळ्यांचे आपण वेगवेगळे ॲक्ट्रेस ॲडव्हर्टाइजमेंट करतात. आपण त्याच्याकडनं पूर्णपणे आकर्षित होतो आणि आपण सुद्धा ते प्रोडक्ट यूज करायला लागतो. परंतु त्या ज्या कोणत्याही आहेत एक्झॅगरेटेड ॲडव्हर्टाइजमेंट आहेत का, त्याचा खराच यूज पर्सनला होतो का, का कोणीतरी ॲक्टर आपल्याला सांगतं किंवा ॲक्ट्रेस सांगतं म्हणून आपण त्या प्रोडक्ट बाय परचेस करणं हे चुकीचं आहे. या संदर्भातील आपण पूर्णपणे रिस्पॉन्सिबल होतो. म्हणून या जाहिरातीपासून म्हणजेच या ॲडव्हर्टाइजमेंटपासनं बिवेअर जागरूक असणं पाहिजे. हे कन्झ्युमरची रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. त्या फसव्या तर नाही जाहिराती. अशा वेगवेगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट आपण पाहतो. त्या ॲडव्हर्टाइजमेंटनुसार कन्झ्युमर पूर्णपणे थ्रेट होऊ शकतो, कन्फ्युज होऊ शकतो. या संदर्भातील तो बिवेअर असला गेला पाहिजे, जागरूक असला गेला पाहिजे. बिवेअर फ्रॉम एक्झॅगरेटेड ॲडव्हर्टाइजमेंट. अशा कोणत्याही चुकीच्या ॲडव्हर्टाइजमेंटपासून तो पूर्णपणे जागरूक असला गेला पाहिजे. ही कन्झ्युमरची रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. द सेलर इन्फॉर्म द कन्झ्युमर अबाउट देअर गुड्स अँड सर्व्हिसेस थ्रू ॲडव्हर्टाइजमेंट. कोणताही विक्रेता हा कन्झ्युमरपर्यंत कशाद्वारे न्यू प्रोडक्ट लॉन्च करू शकतो? ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये. आणि ॲडव्हर्टाइजमेंटद्वारेच त्या कन्झ्युमरला न्यू प्रोडक्ट किंवा नवीन जो कोणतीही वस्तू बाजारपेठेमध्ये म्हणजे इन द मार्केट आलेली आहे त्या संदर्भातील त्याला ॲडव्हर्टाइजमेंटरित्याच कळते. परंतु या ॲडव्हर्टाइजमेंटरित्या युजली द सेलर एक्झॅगरेटेड द क्वालिटी ऑफ देअर गुड्स इन ॲडव्हर्टाइजमेंट. चुकीच्या माहितीद्वारे कन्झ्युमरला तो एक्झॅगरेटेड ॲडव्हर्टाइजमेंटद्वारे वस्तू बाय करण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस बिवेअर जागरूक असलं गेलं पाहिजे कन्झ्युमरने. त्यानंतर 6 नंबर आहे त्यावरतीची डिमांड ऑफ इनवाइस अँड गॅरंटी अँड वॉरंटी कार्ड. डिमांड ऑफ इनवाइस, गुड्स परचेस करताना कन्झ्युमरनं पूर्णपणे मागणी केली पाहिजे. कशाची? त्या रिसिप्टची म्हणजेच पावतीची, म्हणजेच इनवाइस बिलाची. जे आपण जो प्रोडक्ट बाय परचेस करतोय त्या परचेस केलेल्याकडनं शॉपकीपरकडनं त्याची इनवाइस रिसिप्ट मागणी करणे हे कन्झ्युमरची रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, जबाबदारी आहे. त्यानंतर त्या कोणत्याही प्रोडक्टची गॅरंटी काय आहे, गॅरंटी किंवा वॉरंटी कार्ड ज्यानुसार तो कन्झ्युमर थ्रेट होऊ शकतो, जे वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी घडू शकतात त्यावेळेस त्याला कन्झ्युमरला पूर्णपणे त्यावरतीचं जस्टिस मिळवण्यासाठी या रिसिप्टची आवश्यकता पडते. म्हणून कन्झ्युमरनं या बिल म्हणजेच इनवाइस बिलाची किंवा गॅरंटी अँड वॉरंटी कार्डची डिमांड करणे ही कन्झ्युमरची रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, जबाबदारी आहे. पूर्णपणे कन्झ्युमरनं न्यू प्रोडक्ट परचेस केल्यानंतर, सपोज आपण मोबाईल फोन परचेस केला आहे परंतु तो परचेस केल्यानंतर त्याची डिमांड, याचाच अर्थ इनवाइस बिल आपण घेतलं नसेल, मेन रिसिप्ट घेतली नसेल, त्याची वॉरंटी अँड गॅरंटी कार्ड घेतलं नसेल आणि तो मोबाईल चोरीला गेला असेल किंवा त्याच्या संदर्भातील डॅमेज झाला असेल त्यावेळेस तो कन्झ्युमर त्याच्याकडचं जस्टिस मागण्यासाठी, न्याय मागण्यासाठी तो शॉपकीपरकडे गेल्यानंतर तो आपल्याला देऊ शकतो का? नाही. चीट केला याचा अर्थ आपल्याकडे होतो. कारण की आपल्याकडे कुठलंच एव्हिडन्स नाही, प्रूफ नाही की आपल्याकडून आपण तो त्या शॉपमधून तो गुड्स आपण परचेस केला आहे. आपल्याकडे इनवाइसच बिल नाही किंवा वॉरंटी किंवा गॅरंटी कार्ड नाही. हा पूर्णपणे कन्झ्युमरची रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. डिमांड ऑफ इनवाइस अँड गॅरंटी अँड वॉरंटी कार्ड घेणे ही कन्झ्युमरची जबाबदारी आहे. कन्झ्युमर शुड आस्क फॉर इनवाइस फॉर द गुड्स परचेस्ड. वस्तू परचेस करताना, खरेदी करताना कन्झ्युमरनं इनवाइस बिल
डिमांड करणे हे कन्झ्युमरची रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. इट इज द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ कन्झ्युमर टू चेक डिटेल मेंटेन्ड गॅरंटी अँड वॉरंटी कार्ड. कन्झ्युमरची ग्राहकाची जबाबदारी आहे की वस्तू परचेस करताना गॅरंटी अँड वॉरंटी कार्डची डिमांड मागणी करणे. त्यानंतर 7 नंबर आहे प्री प्लॅन्ड बाईंग. प्री प्लॅन्ड याचाच अर्थ पूर्ण नियोजितरित्याच वस्तू खरेदी करणे. नियोजितरित्याच प्री प्लॅन्ड बाईंग याचाच अर्थ आपण पाहतो कित्येक वेळेस अनगिनत वेळेस सेल लागतो. सेल लागल्यानंतर आपण डायरेक्टली सेल लागल्यानंतर आपल्याकडे कोणताही प्रकारचा प्री प्लॅन्ड नसतो. आपण लगेच सेल लागला याचा अर्थ इमिजिएट परचेस करायला जातो आणि कन्झ्युमर त्या ठिकाणी थ्रेट होऊ शकतो. चुकीच्या गोष्टीसुद्धा गुड्स परचेस करतो. त्यामुळं पूर्णपणे प्री प्लॅन्ड त्या ठिकाणी वस्तूचं परचेस करणं, पूर्वनियोजित वस्तू परचेस्ड करणे ही कन्झ्युमरची रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, जबाबदारी आहे. घाईघाईमध्ये कुठलंही काम योग्य होत नाही. त्याच पद्धतीनं जो कोणताही हरियपरित्या म्हणजे इमिजिएटरित्या आपण वस्तू परचेस करायला जाणं या ठिकाणी याचाच अर्थ कन्झ्युमर थ्रेट होऊ शकतो, तो चुकीच्या गोष्टीकडे जाऊ शकतो. त्यामुळं पूर्ण प्री प्लॅन्ड बाईंग पूर्वनियोजितरित्या वस्तू खरेदी करणं ही कन्झ्युमरची रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. द इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ कन्झ्युमर इज दॅट दे शुड नॉट बाय इन हरी. घाईघाईमध्ये वस्तू खरेदी न करणं ही कन्झ्युमरची योग्य अशी जबाबदारी आहे. मोस्ट इम्पॉर्टंट इट मीन्स दॅट द कन्झ्युमर शुड मेक ॲन इस्टिमेट ऑफ द गुड्स दे वॉन्ट टू बाय अलॉंग विथ देअर क्वालिटी रिक्वायर्ड. योग्य प्रकारची वस्तू खरेदी करणं ही ग्राहकाची जबाबदारी आहे. हरियपरित्या म्हणजे घाईघाईमध्ये वस्तू खरेदी न करू नये ही कन्झ्युमरची रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. त्यानंतर लास्ट नंबरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहे ऑर्गनाइज्ड एफर्ट्स. ऑर्गनाइज्ड एफर्ट्स संघटित प्रयत्न करणे. ऑर्गनाइज्ड एकत्रित येऊन फाईट देणे. आपण पाहिलेलं आहे मराठीमध्ये एक मिनिंग आहे संघटित व्हा, लढा लढा आणि संघटित व्हा, एकत्रित या. ऑर्गनाइज्ड कन्झ्युमर एकत्रित येऊन पूर्णपणे ऑल कन्झ्युमरने या एकत्रित येऊन पूर्ण या रिस्पॉन्सिबिलिटी संदर्भातील एफर्ट दाखवणं आवश्यक आहे पूर्णपणे. कन्झ्युमर शुड अंडरटेक रिस्पॉन्सिबिलिटीज फॉर द प्रोटेक्शन ऑफ देअर राईट्स अँड सेफगार्डिंग द इंटरेस्ट. कन्झ्युमरने ग्राहकांनी स्वतःचे हक्क आणि कर्तव्य योग्यरित्या बाळगले. सगळ्या ऑल कन्झ्युमरने एकत्रित येऊन या संदर्भातील हक्क आणि कर्तव्य बाळगले तर तो कन्झ्युमर हा किंग ऑफ द मार्केट योग्य ठरला जातो. तो सगळ्या कन्झ्युमरने एकत्रित येऊन जर पूर्णपणे एफर्ट लावला, संघटित प्रयत्न केला तर कन्झ्युमर चीट होऊ शकत नाही. कन्झ्युमर कॅन वर्क फॉर अँड सपोर्ट द कन्झ्युमर प्रोटेक्शन असोसिएशन फॉर कन्झ्युमर वेलफेअर. कन्झ्युमरने आपले एकत्रित येऊन कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टचा योग्य वापर केला तर त्या कन्झ्युमरच्या ऑल कर्तव्य रिस्पॉन्सिबिलिटीज आणि त्याच्या अधिकाराचे पूर्ण योग्य प्रयत्न केला तर ऑर्गनाइज्ड एफर्ट्स कन्झ्युमरने एकत्रित येऊन त्याच्यावर फाईट केली करणं आवश्यक आहे. अशा प्रकारच्या कन्झ्युमरच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ कन्झ्युमर. टोटल 8 रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ कन्झ्युमर्स या ठिकाणी आहे.